एक हस्त खेळतं घर, आई वडील आणि त्यांची 2 लेकरं. बीडच्या मस्साचोकमध्ये या चौकोनी कुटुंबाचं आयुष्य समाधानात आनंदात सुरू होतं. इतक्यात आखरीत घडलं. या चौकोनी कुटुंबाच्या सुखाला कोणीतरी नख लावलं. या कुटुंबातल्या कर्त्या पुरुषालाच अमानुषपणे संपवण्यात आलं. कुटुंब पोरकं झालं. कुटुंबातली मोठी लेक पितृछत्र हरपल्याची भळभळती जखम घेऊन पुढे निघाली. संकटावर स्वार होण्यासाठी, परिस्थितीशी 2 हात करण्यासाठी. ही कहाणी आहे त्याच कन्येच्या जिद्दीची, तिच्या खडतर परीक्षेची. माझा पहिलाच पेपर होता की ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत नव्हते. ते आज आमच्यात नाहीये, ती खूप दुःखाची गोष्ट आहे. त्यांची आठवण परीक्षेत काय आम्ही प्रत्येक पाऊल उचललं का तर मला त्यांची आठवण येते. वैभवी देशमुख 2 महिन्यांपूर्वी पित्याचं छत्र गमावणारी, तरीही निडरपणे परिस्थितीला सामोरी जाणारी वैभवी देशमुख. वडील संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येनंतरही निर्धाराचा मेरू पर्वत उचलून 12वीची परीक्षा देणारी वैभवी. माझ्या परीने म्हणजे मी जेवढं सोडवू शकते मी तेवढा पेपर सोडवला आजचा. पण हा माझा म्हणजे इथून हा माझा पहिलाच पेपर होता की ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत नव्हते. ते आज आमच्यात नाही आहे, ती खूप दुःखाची गोष्ट आहे. आणखीन म्हणजे आम्ही याच्यातून कोणीच सावरू शकलो नाही. त्यांची आठवण परीक्षेत काय आम्ही प्रत्येक पाऊल उचललं का तर मला त्यांची आठवण येते. आणि ते म्हणजे जी तुम्ही मानसिक स्थिती म्हणताय, जर ते आज आमच्यात असते तर आम्ही इतकाच खचून गेलो नसतो. वडिलांना अमानुषपणे संपवण्यात आल्यावर तिची अग्निपरीक्षा सुरू झाली आहे. ती आज तागायत सुरू आहे. वाटेतल्या प्रत्येक टप्प्यावर तिला आव्हानांच्या छाताडावर स्वार व्हावं लागलं. का तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून मारलं? पप्पा, तुम्ही आज जिथे कुठे असताल तिथं जसं तुम्ही आजपर्यंत हसत राहिलात तसंच तिथं हसत राहा. कुटुंबातील एक सदस्य गेलाय, बाकीच्यांनी न्याय मिळावा म्हणून असं करायचं, तर प्रत्येक त्यांनी दुसऱ्यांना मारलं तर दुसऱ्याच्या कुटुंबाने तेच करायचं. लोकसंख्या कमी होणार नाही तर काय होणार? महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचंय, मागे नाही आणायचं. वडील हयात असताना चित्रकलेच्या विश्वात रमणारी वैभवी आता आयुष्यातला समाधानाचा, आनंदाचा रंग हरवून बसलीये. माझं प्रत्येक ड्रॉइंग मी त्यांना दाखवायचे आणि ते कधीच असं म्हणजे त्याच्यात त्यांनी एक सुद्धा खोट काढली नाही की ते तुझं चुकले. ते त्या प्रत्येक ड्रॉइंगला म्हणायचे, नाही छान काढलंय, खूप तसंच दिसतंय जसं काढायचं होतं तुला तसंच. आणि मला हॉबी आहे ड्रॉइंगची, मला फॅशन डिझायनर करायचं होतं. पण एक करिअर म्हणून मी नीटची तयारी करत होते आणि मग त्यांना वाटायचं ही नीटची तयारी करते तर तिनं तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहावं. म्हणजे मी नीटचं करते तर म्हणजे त्यांनी मला आज कधीच बंधन दिलं नाही. एकीकडे तिला कुटुंबाला सावरायचंय, त्याच वेळी स्वतःचं शिक्षण पुढे न्यायचंय. आव्हान आभाळा एवढं आहे. चांगलं तर करायचं आहे आणि मला जसं त्यांची इच्छा होती की ही नाही हिच्या पायावर उभं राहावं आणि मला ते करून दाखवायचं. मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे आणि जसं म्हणतात ना ही की करू शकते, ही उपाशी नाही राहणार, मला तसं काहीतरी करून दाखवायचं आहे. आव्हानांच्या आभाळात ती जिद्दीच्या पंखांनी पुन्हा झेप घेण्याचा प्रयत्न करतेय. आयुष्याच्या अत्यंत खडतर काळातही डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या वैभवीला आपण सारेच साथ देऊया आणि म्हणूया, निराशेच्या खाईतून आशेच्या अवकाशात विहार करण्यासाठी वैभवी तू लढ. महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे कायम. गोविंद शेळकेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, बीड. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.